yes, yes, yes. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही जर आत्ता तो प्रिव्ह्यूमध्ये व्हिडिओ बघितलेला असेल तर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. CapCut ॲप्लिकेशनवरती जायचं आहे, न्यू प्रोजेक्टवरती जायचं आहे. न्यू प्रोजेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला एक इमेज सिलेक्ट करायचा आहे भावना तुमचा. त्यानंतर ॲडवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली असे रेशोचे ऑप्शन दिसेल. रेशोचे ऑप्शन दिसल्यानंतर 9:16चा जो रेशो तो घ्यायचा आहे, क्लिक करायचा आहे राईटवर. नंतर इमेजवरती क्लिक करून त्याला अशा दोन आपले जे फिंगर आहे त्याने अशा प्रकारे त्याची साईज इन्क्रीज करून घ्यायची भावना. अशा प्रकारे त्याला सेट करून घ्यायचं. त्यानंतर ॲडिओवरती क्लिक करायचं. एक्स्ट्रॅक्ट करायचं भावना तुम्हाला तुम्हाला मी ऑडिओ आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल भावना. अशा प्रकारे तो ॲड करून घ्यायचा आहे. इमेजला क्लिक करायचं आहे, तिला अशा प्रकारे पुढे ओढून घ्यायचे भावना. तिला व्यवस्थितपणे ओढून घ्यायचं भावना. इथपर्यंत ओढून घेतल्यानंतर परत बॅक यायचं आहे आपल्याला. त्यानंतर ॲड ओव्हरलेवर क्लिक करून घ्यायचं आहे. ॲड ओव्हरलेवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो बिटमार्क प्रोजेक्ट आहे त्याच्यातच तुम्हाला आपले सॉन्ग पण मिळून जाईल भावना. अशा प्रकारे बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून ॲड करून घ्यायचा आहे. तो असा स्क्रीनवरती आल्यानंतर जी आपली बीट 1 जिथे आपली बीट 2 आपली स्टार्ट होते भावना, त्याच्यावरती जायचं आहे. सर्वात अगोदर इथे आपली बीट 2 स्टार्ट होते भावना. आपल्या इमेजवरती क्लिक करायचं आहे, स्प्लिट करून घ्यायचं आहे. परत आपल्याला अशा प्रकारे पुढे ढकलायचं आहे. 3वरती यायचं आहे. इथे आपली 3 नंबरची जी बीट आहे इथे आपली हे होते भावना, सुरुवात होती तिची इथे. अशा प्रकारे इथे तिला स्प्लिट करून घ्यायचं भावना. नंतर परत पुढे यायचं आहे. 4 नंबरच्या बीटवरती इमेजवरती क्लिक करायचं आहे, स्प्लिट करून घ्यायचं आहे. परत पुढे यायचं आहे. जी 6 नंबरची जी बीट आहे ती इथे चालू होते भावना, तिला अशा प्रकारे स्प्लिट करून घ्यायचं आहे. परत जी 7 नंबरची आपली बीट आहे तिच्यावरती जायचं आहे. अशा प्रकारे पुढे जाऊन तिच्यावरती जाऊन स्प्लिट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही ज्या सर्व ज्या बीट आहे भावना त्या स्प्लिट करून घ्यायच्या आहे. मी सर्व ज्या बीट आहे भावना त्या स्प्लिट करून घेतलेल्या आहे. त्यानंतर तुम्हाला फर्स्ट इमेजवरती क्लिक करून घ्यायचं भावना. ॲनिमेशनवरती यायचं आहे. ॲनिमेशनवरती आल्यानंतर तुम्हाला जे इनचं ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे भावना. इनच्या ऑप्शनवरती आल्यानंतर तुम्हाला रॉक व्हर्टिकली जे ऑप्शन आहे ते 2 नंबरचं त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याला अशा प्रकारे राईटवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर परत आपल्याला जी 2 नंबरची आपली इमेज आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती जाऊन कॉम्बोवरती जायचं आहे. कॉम्बोवरती आल्यानंतर पेंडुलम 1 नावाची जी 2 नंबरचा ॲनिमेशन आहे त्याच्यावरती क्लिक करून त्याला 0.9 सेकंडपर्यंत ओढून घ्यायचं आहे आणि राईटवर क्लिक करायचं आहे. परत जी तिसरी इमेज आपल्यावर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती जायचं आहे. कॉम्बोवरती जाऊन जी पेंडुलम 2 नावाची जी इफेक्ट ॲनिमेशन आपली त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, राईट करायचं आहे. परत आपल्याला जी आपली चौथी इमेज आहे ती जायचं आहे. ॲनिमेशनवरती जाऊन कॉम्बोवरती जायचं आहे. पेंडुलम 1 नावाची जी इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करून राईट करून घ्यायचं आहे. परत आपल्याला 5व्या इमेजवरती जाऊन ॲनिमेशनवरती जायचं आहे. कॉम्बोवरती जाऊन डिस्टॉर्ट लेफ्ट नावाची जी ॲनिमेशन आहे त्याच्यावरती जाऊन 1.6 सेकंडपर्यंत तिला ओढून घ्यायचं आहे, राईटवरती क्लिक करायचं आहे. परत आपली जी 6वी जी इमेज आहे ॲनिमेशनवरती जायचं आहे. कॉम्बोवरती जाऊन ओबल नावाचा जो ॲनिमेशन आहे त्याच्यावरती क्लिक करून 4.2 सेकंडपर्यंत ओढून घ्यायचं आहे त्याला. परत पुढे यायचं आहे. जी आपली 7वी इमेज आहे तिच्यावरती क्लिक करायचं आहे. रॉक व्हर्टिकली नावाचा जो ॲनिमेशन आहे आपला 2 नंबरचा त्याच्यावरती क्लिक करून 2.4 सेकंडपर्यंत ओढून घ्यायचं आहे त्याला. परत पुढे जायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. कॉम्बोवरती जायचं आहे. आपल्या कॉम्बोवरती गेल्यानंतर वेव्ह अँड स्लाईड नावाचा जो ऑप्शन आहे भावांनो त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. 2.8 सेकंडपर्यंत त्याला ओढून घ्यायचं आहे. परत जो आपला पुढचा इमेज आहे त्याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जाऊन कॉम्बोवरती जायचं आहे. कॉम्बोवरती गेल्यानंतर तुम्हाला 3D कार्ड 4 नावाचा जो इफेक्ट आहे ॲड करून घ्यायचा भावांनो, राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. परत आपल्याला पुढे जायचं आहे. जो आपला पुढचा इमेज आहे त्याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचं आहे आणि इन नावाचा जो ॲनिमेशन आहे आपला त्याच्यावरती क्लिक करून स्विंग बॉटम राईट नावाचा जो इफेक्ट आहे तो ॲड करायचा आहे आणि राईट करून घ्यायचं भावांनो. त्यानंतर जो आपला शेवटचा इमेज आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती जाऊन आपल्याला सर्वात अगोदर इनवरती यायचं आहे. इनवरती आल्यानंतर ॲनिमेशनवरती व्हिरल नावाचा जो इफेक्ट आहे तो घ्यायचा आहे. परत आपल्याला तो 1.6 सेकंडपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्यायचा आहे. त्यानंतर कॉम्बोवरती जायचं आहे. परत कॉम्बोवरती गेल्यानंतर डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचा जो ऑप्शन ते 1.4 सेकंडपर्यंत ओढून राईटवर क्लिक करून घ्यायचं आहे. परत अशा प्रकारे ते आपलं ॲनिमेशन लावून घेतलेलं ते भावांनो. नंतर आपल्याला इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती जाऊन इथे तुम्हाला ब्लॅक फ्लॅश नावाचा जो इफेक्ट आहे भावांनो
ब्लॅक फ्लॅश नावाचा जो इफेक्ट आहे तो दिसून जाईल भावनो तुम्हाला. अशा प्रकारे तो ब्लॅक फ्लॅश सर्च केलं तरी तो येऊन जाईल भावनो. त्याच्यावरती क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आहे. डायमंड झोन नावाचा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला त्याच इफेक्टमध्ये दिसून जाईल भावनो. अशा प्रकारे तो दिसून जाईल इथे. त्यानंतर परत आपल्याला पुढे यायचं आहे भावनो. पुढे आल्यानंतर जो आपली इमेज चालू होते 2 नंबरची, 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 जे इमेज आपल्या पुढचे आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपला जो टेक्नॉलॉजीचा इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. रिफ्लेक्ट इफेक्टवरती जाऊन तुम्हाला अशा प्रकारे तो इफेक्ट येऊन जाईल भावनो. टेक्नॉलॉजी 3 नावाचा तो तुम्हाला बॉडी इफेक्टवरती मिळून जाईल. परत पुढे यायचं आहे भावनो. पुढे आल्यानंतर जे आपली इमेज आहे पुढचे तिथे आल्यानंतर तुम्हाला शेक इफेक्ट आपल्याला जे आपले व्हिडिओ इफेक्ट आहे त्याच्यामध्ये मिळून जाईल. ही 3 लेअर मिरर इफेक्ट आपल्याला त्याच्यामध्येच मिळून जाईल भावनो. इथे तुम्ही सर्च केले तर ही बघा अशा प्रकारे 3 लेअर आहे. ती 3 लेअर मिरर इफेक्ट आहे. जो आपला जो फिल्टर असतो तो आपल्याला 0 करून घ्यायचा असतो. त्यानंतर राईटवरती क्लिक करायचं आहे. परत पुढे जायचं आहे. पुढे आल्यानंतर आपला ग्लो ब्रश नावाचा जो इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ग्लो ब्रश नावाचा इफेक्ट तुम्हाला लाईट इफेक्टमध्ये मिळून जाईल भावनो. तुम्ही ते सर्च करा नाहीतर तुम्हाला लाईट इफेक्टमध्ये मिळून जाईल इथे अशा. त्याच्यावरती क्लिक करून राईट करायचं आहे. फायर प्ले नावाचा जो इफेक्ट आहे तुम्हाला आपल्या बॉडी इफेक्टमध्ये मिळून जाईल भावनो. अशा प्रकारे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याची साईज तुम्ही तुमच्या इमेजनुसार ठेवू शकता भावनो. अशा प्रकारे साईज त्याची इन्क्रीज करून घेऊ शकता, डिक्रीज करू शकता. कलरवरती क्लिक करून त्याचा कलरसुद्धा चेंज केला जाऊ शकतो भावनो. अशा प्रकारे परत राईटवरती क्लिक करायचं आहे. ऑप्टिकल स्कॅनवरती जायचं भावनो. ऑप्टिकल स्कॅन तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये पण मिळून जाईल. स्ट्रोक नावाचं जे ऑप्शन आहे त्याच्यावरती जायचं आहे. जो पहिलावाला ऑप्टिकल स्कॅन आहे ते तुम्हाला ॲड करून घ्यायचं भावनो. त्याची रेंज तुम्हाला 90पर्यंत ठेवून घ्यायची भावनो. त्यानंतर त्याचा कलर आपल्याला तुमच्या याच्यानुसार चेंज करू शकता नाही तर 0 ठेवू शकता. त्याचे फिल्टर आपल्याला 0 करून टाकणं होतं भावनो. अशा प्रकारे 0 करून टाकायचं. परत पुढे यायचं भावनो. जी आपली सेकंड लास्टची इमेज आपली त्याच्यावरती जायचं आहे. जॉमेट्रिक लेझर नावाची रिफ्लेक्स इफेक्टवरती जायचं आहे. रिफ्लेक्ट इफेक्टवरती गेल्यानंतर ट्रेंडिंगमध्ये चालू असलेला जो जॉमेट्रिक इफेक्ट आपल्याला त्याची स्पीड आपल्याला 36पर्यंत करून घ्यायची भावनो. अशा प्रकारे तिची साईज तुम्ही 50पर्यंत ठेवून घ्यायची. कलर तुमच्या मनाने लावू शकता भावनो कोणता पण. राईटवरती क्लिक करायच्या नंतर परत जी आपली शेवटची जी इमेज आहे ऑप्टिकल स्कॅन नावाचा जो इफेक्ट आहे त्यानंतर तुम्हाला क्लब मोड नावाचा इफेक्ट भावनो. तो आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये तुम्हाला मिळून जाईल. इथे तुम्ही जर सर्च केला क्लब मोड तर तुम्हाला तो इफेक्ट आपल्या अशा प्रकारे इथे येऊन जाईल भावनो. क्लब मोड नावाचा जो इफेक्ट आहे तो अशा प्रकारे इथे येऊन जाईल भावनो. त्याचे फिल्टर 0 करून घ्यायचं भावनो. स्पीड तुम्हाला 35वर करायची भावनो त्याची. अशा प्रकारे 35वर करून घ्यायची. त्यानंतर राईटवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला व्हिडिओ झालेला आहे भावनो. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.